श्रीगोंदा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडीच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिल्यामुळे दोन्ही जागांवर भाजपाने बिनविरोध वर्चस्व मिळवलं। सभापतीपदी पुरुषोत्तम लगड तर उपसभापतीपदी प्रतिमा जिटे यांची निवड झाली। दोन्ही पंचायत समितीवर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बाजी मारत दोन्ही जागा बिनविरोध विजयी केल्या। सभापती पदासाठी कोळगाव गणाचे सदस्य पुरुषोत्तम यशवंत लगड यांच्या अर्जावर अमोल बबन पवार यांनी सूचक म्हणून सही केली, तर उपसभापती पदासाठी प्रतिमा गणेश जिटे यांच्या अर्जावर नानासाहेब जनार्दन सासाने यांनी सूचक म्हणून सही केली। याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे यांनी काम पाहिलं। याप्रसंगी भाजपाचे गटनेते अमोल पवार, शहाजी हिरवे, मनीषा कोठारे, नानासाहेब ससाने, आशाबाई गोरे आदी सदस्य हजर होते, तर काँग्रेस राष्ट्रवादीचे 5 सदस्य अनुपस्थित होते। निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा विविध संघटना कार्यकर्ते यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। याप्रसंगी साई ग्रुपाचे अध्यक्ष सदाशिव पाचपुते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब बोस यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते हजर होते। निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती पुरुषोत्तम लगड म्हणाले की सभापती पदाचे श्रेय हे सामान्य माणसाला असून सर्वसामान्यांच्या कामाला नेहमी प्राधान्य राहील। सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणात विकास कामे करून तालुका पंचायत समितीला मॉडेल म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी याप्रसंगी सांगितलं। आज या ठिकाणी श्रीगोंदा पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीच्या कार्यक्रमासाठी आज सर्वजण उपस्थित या ठिकाणी आहेत। या सभापती उपसभापती निवडणुकीमध्ये मी पुरुषोत्तम भैया लगड आणि आमच्या जिटेताई आमच्या दोघांवर आदरणीय आमचे नेते बबनरावदादा पाचपुते साहेब यांनी जो विश्वास टाकला आहे, निश्चितच आम्ही त्या विश्वासाला पात्र राहून यापुढे श्रीगोंदा तालुक्यातील आम जनतेचे निश्चितच चांगले कामं करू। आदरणीय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे कामं तालुक्यामध्ये झालेले आहेत, परंतु दादा आता सत्तेवर नसल्यामुळे बरेचशा त्या ठिकाणी आम्हाला उणिवा भासलेल्या आहेत। दादा नाही तर बरेचसे कामं आमचे त्या ठिकाणी होत नाहीत, परंतु आता या ठिकाणी दादा सदाअण्णा बाबासाहेबजी बोस या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सर्व पंचायत समितीचे आम्ही 7 सदस्य त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करून निश्चितच विश्वासाला पात्र राहू। या ठिकाणी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे सभापती पद मिळेल या आशेने पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उतरले होते, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला फक्त 5 जागा मिळाल्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागलं। त्यामुळे अण्णासाहेब शेलार यांचे सभापती होण्याचे स्वप्न भंगल्याची चर्चा तालुक्यामध्ये होती। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।